नागपंचमी घरच्या घरी कशी साजरी करावी, तर आता यावर्षी 2025मध्ये नागपंचमी येईल ते 29 जुलैला येत आहे. तर नागपंचमी हे खरं हिंदू धर्मामधील प्रमुख सण आहे. तर याबद्दलची माहिती सांगणार आहे, त्याचे नियम आणि विधी, पूजाविधी, नैवेद्य काय दाखवावं, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. तर मी अनुराधा तुमचं व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघावा. तर बघा, आता नागपंचमी येत आहे. तर बघा, नागपंचमी हा सण खरंच हिंदू धर्मामधील प्रमुख सण आहे. श्रावण महिन्यामधील शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी नागदेवतांची पूजा केली जाते. श्रावण महिन्यामधील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. ही नाग या प्राण्याबद्दल आदर, पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जातो. परंपरा आहे की या दिवशी घरोघरी नागदेवतांची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्याची प्रथा आहे. बघा, अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. त्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे, आपले नित्यकर्म आवरायचं आहे आणि म्हणजे स्वच्छ कपडे परिधान किंवा साडी परिधान करायची आहे आणि आपल्याला एका पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंतरायचं आहे. त्यावर आपल्याला नागाची एक प्रतिमा असेल तर ते काढायचे आहे. बघा, आपण हळद चंदनाने जरी मिक्स करून आपण नाग, नागिन आणि त्यांच्या पिलांची चित्र काढायची आहेत. नाहीतर तुम्ही ते मार्केटमध्ये तशी मूर्ती भेटते आहे, तर ते नागाची मूर्ती आणायची किंवा आपण पानावरती एक चित्र काढून नागदेवतांची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे, म्हणजे नागिनीच्या पानावर ते सुपारी ठेवायची, हळद कुंकू व्हायचे आहे आणि त्या गणपतीची स्थापना करून आपल्याला फक्त नागदेवतेची मूर्ती ठेवायची आहे किंवा फोटो ठेवायचा आहे, एक दिवा लावायचा आहे तुपाचा आणि आपल्याला ते पूजा मांडणी करायची आहे. पूजा मांडणी अगदी सोपी आहे. तर त्यानंतर आपल्याला त्याची पूजा करून त्याला दूध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून आपल्याला ते पूजा करायची आहे. बघा, आपल्याला नैवेद्य काय दाखवायचं आहे त्या दिवशी. बघा, नागदेवतांना तर पूजा करून आपल्याला दूध, साखर किंवा उकडीचे पुरणाचे दिंड करून दाखवायचे आहेत. कुणी गव्हाची खीर करतं, चण्या डाळीची गूळ यापासून बनलेला उकडीच्या पुरणाची दिंड बनवतात. तर बघा, आपल्याला त्या दिवशी नागदेवतांना दूध ठेवायचं आहे किंवा लाह्या, फुटाणे हे तुम्ही ठेवू शकता. बघा, तुमच्याकडे जशी पद्धत आहे तर तसा नैवेद्य दाखवायचा आहे. तर बघा, त्या दिवशीचे नियम आहेत. नागपंचमीच्या दिवशी काही नियम आहेत तर ते पाळायचे आहेत. तर त्या दिवशी आपल्याला काही चिरायचं नाही, कापायचं नाही, काही तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये, असं वगैरे संकेत पाळले जाते. बघा, तर ह्या गोष्टी आपल्याला अजिबात करायचं नाही आहे. बघा, आपल्याला काही नियम असतात तर ते नक्कीच पाळायचं असतं, त्याच्यामागे काहीतरी रिझन असतं. त्यामुळे तर बघा, त्या दिवशी आपल्याला शेतामध्ये नांगर चालू नाही. बघा, गावाकडे कुणी शेतामध्ये जमीन खणत नाही किंवा नांगर चालवत नाहीत. ह्या गोष्टी गावीकडे खूप पाळल्या जातात. तर त्या दिवशी तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही काही चिरू नका, त्या दिवशी काही तळू नका आणि लोखंडीचा तव्याचा पण वापर करत नाहीत असं म्हटलं जातं. पण तुम्हाला जर पाळायचं असेल तर नक्की हा नियम नक्कीच पाळा. कारण बघा, शहरी भागामध्येही तुम्ही नागपंचमी घरच्या घरी करू शकता छान. गावाकडे खूप स्त्रिया, अशा सर्व स्त्रिया या दिवशी वारुळाला जातात, ते पूजा करतात आणि त्यानंतर उपवास सोडतात. बघा, आता भावाचा उपवास, तर भावाचा उपवास आपल्या जी काही भाव असतो तर त्याच्यासाठी उपवास करायचा असतो. तर आपल्याला सोमवारी उपवास करायचा आहे, म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास केला जातो भावाचा आणि दुसऱ्या दिवशी सोडला जाता. तर बघा, भावाच्या दीर्घायुष्यासाठी हा उपवास करतात भावाचा, तर ते आदल्या दिवशीच उपवास करायचा असतो. तर बघा, तुमच्याकडे जे पद्धतीने उपवास केला कोणत्या म्हणजे समाजात, म्हणजे कोणत्या शहरामध्ये किंवा गावामध्ये नागपंचमीलाही उपवास केला जातो. तर तुमच्या ज्या पद्धतीने आहे तर त्या पद्धतीने उपवास केला जातो. तर आमच्याकडे तर आदल्या दिवशी उपवास केला जातो भावाचा आणि दुसऱ्या दिवशी सोडला जातो. तर बघा, भावाचा उपवास जे आहे तर ते सोमवारी येत आहे, म्हणजे 28 जुलैला, ज्या दिवशी श्रावणी पहिला सोमवार येतो तर त्या दिवशी भावाचा उपवास केला जातो. तर त्या दिवशी आपल्याला पूर्ण फलाहार किंवा म्हणजे फलाहार घेऊन केला जातो, म्हणजे फराळ करून केला जातो आणि दुसऱ्या दिवशी ते सोडला जातो. तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसा उपवास करावा. तर बघा, त्या दिवशी बघा, म्हणजे नागपंचमी का साजरी केली जाते, तर बघा, श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण
श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले होते, म्हणजे तो दिवस म्हणजेच नागपंचमीचा होता, त्यामुळे ही साजरी करतात अशी मान्यता आहे. बघा गावाकडे खूप स्त्रिया अशी वारुळाकडे जातात, तिथे पूजा करतात, दूध वाहतात आणि त्यानंतर झोका खेळतात. बघा झोक्यावर बसून गाणी म्हणतात, बरेच काही पारंपरिक पद्धतीचे गाणे म्हणतात. तिकडे खूप सण छान गावाकडे साजरी केली जाते. तर आपण शहरात राहत असाल तर तुम्ही घरच्या घरीही तुम्ही नागपंचमीचा पूजा जी काय आहे मांडणी मी सांगितलं त्या पद्धतीने करून, साधी सोपी मांडणी आहे आणि काही नियम आहे तर ते पाळायचे आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी नागपंचमी ही साजरी करू शकता. बघा कोणी माहेरी पण नागपंचमीला जाण्याची प्रथा आहे. बरेच जण काही मुली माहेरी जाऊन ही नागपंचमीचा सण साजरा केला जातो. त्या दिवशी पुरणपोळीचा घरी म्हणजे पुरणपोळीचा जेवण बनवलं जातं आणि झोक्यावरही बसून गाणी म्हटले जाते. बरेच पारंपरिक पद्धतीने हे गाणी म्हटले जाते आणि ते खेळ खेळले जातात. तर अशी गावाकडची पद्धत आहे. तर आपण जर शहरी तुम्ही राहत असाल तर तुम्ही अशा नागपंचमी घरच्या घरी करून आपण नागाच्या दिवशी तुम्ही पूजा विधी आणि उपवास करू शकता. जर कोणाच्या कुंडलीमध्ये काळ सर्प दोष असेल तर तोही निघून जातो. बघा नागपंचमीच्या दिवशी मनोभावे पूजा केल्यास, नागदेवतांची पूजा केल्यास आपल्या कुंडलीतला सर्पदोष निघून जातो. जे काही आपले दोष आहेत तर ते निघून जातात. बरेच जणांना काळसर्पांचा दोष असतो तर तेही निघून जातो. तर आपल्याला नागपंचमीच्या दिवशी मनोभावे पूजा करायची आहे आणि त्यानंतर पूजा केल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र आहे अनंतादि नागेभ्य नमः असं मंत्र म्हणायचा आहे. नाहीतर आपल्याला नाही जमलं तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र नक्कीच जप करायचा आहे. बघा आपल्याला त्या दिवशी महादेवांची पूजा करायची आहे, त्यांना बेलपत्र वगैरे वाहायचं आहे, त्यांचीही पूजा करायची आहे. छान अशी नागपंचमीची घरच्या घरी अशी छान पूजा करायची आहे. बघा आपल्याला त्या दिवशी काही नियम आहे तर ते नक्कीच पाळावे. आणि आपण बघा जास्त काही नियम नाही तर त्या दिवशी त्याच्या मागचं काहीतरी अर्थ असतो, शास्त्रीय कारण असतं. तर त्यामुळे आपण त्या दिवशी ते नियम पाळायचे आहेत आणि भगवान शंकराचीही तुम्ही पूजा करायची आहे. बघा तर आपण अशा पद्धतीने नागपंचमी साजरी करायची आहे. तर अशा प्रकारे मी माहिती सांगण्याची नक्कीच प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये परत भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.